या ठिकाणी भाग चौथा बायोलॉजी जीवशास्त्रावरील अजून महत्वाचे 10 प्रश्न आपण पाहत आहोत. मानवी शरीरातील पचन संस्थेतील अन्नाचे रासायनिक पचन सुरू होणारा अवयव कोणता? मानवी शरीरातील पचन संस्थेचे अन्नाचे रासायनिक पचन म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय तोंड, पोट, लहान आतडे, मोठे आतडे. कॉमनली आपण लगेच अन्नाचं पचन म्हटलं की पोटापासून पुढे सुरू करतो, म्हणजे अन्न पोटात जाईल, मग तिथून लहान आतडे, मोठे आतडे असं जाईल असा विचार करतो. पण या प्रश्नाचं उत्तर आहे तोंड. तोंडामध्ये प्रेझेंट असलेली जी सलायवा आहे, जिला आपण लाळ म्हणतो, त्या लाळेमध्ये असलेले जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स आपल्या अन्नामध्ये असलेली जी स्टार्च आहे तिचं माल्टोजमध्ये रूपांतर करण्याचे काम करतात. म्हणून पचन संस्थेमधील अन्नाचं रासायनिक पचन सुरू होण्याची प्रक्रिया ही तोंडामध्ये सुरू होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमधील मुख्य घटक कोणता? पेशीभित्तिका जिला आपण म्हणतो सेल वॉल. मुख्य घटक कोणता? तर मुख्य घटक आहे पहा सेल्युलोज. हा जो सेल्युलोज आहे यामुळे सेल वॉल म्हणजे जी पेशीभित्तिका असते वनस्पतीमध्ये प्रेझेंट असलेली प्लांट सेलमध्ये, त्यामुळे तिला स्ट्रेंथ भेटते, म्हणजे मजबूतीपणा भेटतो, रिजिडिटी भेटते, त्यानंतर प्रोटेक्शन सुद्धा भेटतं. त्यामुळे वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमधील मुख्य घटक हा कोणता आहे? सेल्युलोज आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हे 8वी 9वी 10वी मधले मी पुन्हा पुन्हा सांगतोय अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नावरच आधारित एमपीएससी मधले प्रश्न तयार होत असतात. एमपीएससी कधीही असे सरळ प्रश्न टाकत नाही, पण या बेसिक प्रश्नांची जुळवणी करून ती प्रश्न टाकते. आणि कधी कधी सरळ पण प्रश्न येतात 8वी 9वी 10वीच्या बुक्समधनं विज्ञानच्या. ओके, मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित करणारी नैसर्गिक पेसमेकर पेशी कोणत्या भागात असते? ओके, तर या ठिकाणी एस ए नोड हे त्याचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी काय होत असतं, हे जे मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित करणे म्हणजे काय, हार्टबीट जे आहेत त्यांना रेग्युलेट करणे, नियंत्रणात ठेवणे, नियंत्रणात ठेवणारी नैसर्गिक पेसमेकर म्हणजे ही कोणती आहे? एस ए नोड आहे, ती लक्षात ठेवा. इथे ज्या काही हार्टबीट आहेत यांना रेग्युलेट केलं जातं, नियंत्रणात ठेवलं जातं. पुढे पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते संप्रेरक, ज्याला आपण हार्मोन म्हणतो, तणाव संप्रेरक म्हणजे स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जातात? तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी जे आहे ते अँड्रेनालिन हे जे स्ट्रेस हार्मोन आहे हे तणाव संप्रेरक म्हणजे स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय बघा, जेव्हा केव्हा आपली बॉडी म्हणजे आपण तणावामध्ये येऊ, एखादी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होईल, त्यावेळेस आपले हार्टबीट वाढवणे, आपलं ब्लड प्रेशर वाढवणे, आपल्याला घाम फुटणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या स्ट्रेस हार्मोनमुळे होत असतात. आणि हे स्ट्रेस हार्मोन जे आहे ते या ऑप्शन नंबर बी मुळे काय होत असतं? क्रिएट होत असतं. लक्षात असू द्या. नायट्रोजन स्थितीकरणाची प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होते? नायट्रोजन स्थितीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. ओके, नायट्रोजन फिक्सेशन ही प्रोसेस आपण इयत्ता 7वीत एकदा शिकतो आणि 9वी मध्ये एकदा शिकतो. तर यामध्ये कोणता जीवाणू, कोणता बॅक्टेरिया आहे जो की यासाठी मदत करतो? लक्षात घ्या, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये वातावरणात प्रेझेंट असलेला नायट्रोजन जो की सगळ्यात जास्त गॅस प्रेझेंट आहे, पण तो सहजासहजी वनस्पतींना किंवा ह्युमन बिंगला ॲब्झॉर्ब करता येत नाही. त्यासाठी नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होत असते. आणि याच्यामध्ये वनस्पतींच्या खाली मुळामध्ये प्रेझेंट असलेल्या नोड्युल्समध्ये हा जो रायझोबियम आहे हा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो आणि तो या नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजन स्थितीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतो. म्हणून हा अत्यंत महत्वाचा युजफुल बॅक्टेरियामध्ये आपण रायझोबियम शिकतो. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक पेशींपैकी कोणत्या पेशी अँटीबॉडी तयार करतात? सरळ प्रश्न आहे. पहा, यापैकी बी लिम्फोसाइट जे आहे ते बी लिम्फोसाइट या ज्या पेशी आहेत त्या काय करतात? अँटीबॉडीज तयार करत असतात. खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून मानले जाते? ऑप्शन नंबर डी ओ. ओके, अगदी बेसिक प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेला कच्चा माल कोणता? प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस म्हणतो. ओके, ही 6th स्टँडर्ड पासून आपल्याला सायन्समध्ये शिकवली जाते. आता यासाठी महत्वाचे घटक कोणते आहेत पहा. यामध्ये कार्बन डायऑक्साईड असलं पाहिजे, वॉटर असलं पाहिजे, त्यानंतर कोणाच्या प्रेझेन्समध्ये
सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये सनलाईट असलं पाहिजे आणि क्लोरोफिल पण प्रेझेंट असलं पाहिजे. आलं लक्षात. तेव्हा कशाची क्रिया घडून येते? ही फोटोसिंथेसिसची क्रिया घडून येते. इथे ऑप्शनकडे आपण पाहिलं तर यामध्ये ऑप्शन नंबर बी जे आहे ते योग्य आहे. कार्बन डायऑक्साईड व पाणी. फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या बाबतीत किंवा प्रकाश संश्लेषणाच्या बाबतीत एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यामध्ये महत्वाचे घटक म्हटलं की CO2, H2, सनलाईट आणि क्लोरोफिल. ओके. आता यामध्ये कच्चा माल म्हटले विषयामध्ये, या प्रश्नामध्ये महत्वाचं काय म्हटलेलं आहे? कच्चा माल म्हणून काय वापरलं जातं? म्हणजे रिॲक्टंट मुळामध्ये. ओके. कोणते दोन रिॲक्टंट आहेत ज्यांच्याकडून आपल्याला पुढे काय तयार करता येतं? ग्लुकोज तयार करता येतं. त्यालाच आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस म्हणतो. तर कच्चा माल म्हटलं तर CO2 आणि H2 त्यामध्ये येईल. आणि कोणाच्या प्रेझेन्समध्ये म्हटलं तर सनलाईट आणि क्लोरोफिल त्या ठिकाणी प्रेझेंट असणे गरजेचं आहे. हे चारही घटक फोटोसिंथेसिसच्या बाबतीत लक्षात ठेवा. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा, खाली तुम्हाला उत्तर तालिका पण दिलेली आहे, ती पाहून पण तुम्ही अभ्यास करू शकता. ही जशाच तशी अकॅडमीच्या ॲपमध्ये दिली जाते. देन खालीलपैकी कोणती रोगाची प्रजनन पद्धत बीजाणू स्पोर्सद्वारे होते? रोगाची प्रजनन पद्धत, प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन. ओके. पहा, तर यामध्ये जे फंगस असतं, फंगी जे असते ते फंगी म्हणजे ज्यालाच आपण बुरशी म्हणतो, ती कोणत्या पद्धतीने स्पोर्सद्वारे काय करत असते? रिप्रोडक्शन करत असते. म्हणून या सर्व पर्यायापैकी मुंबई पावडरी बुरशी हा जो आहे हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पाहूयात मानवी शरीरातील, याला थोडंसं वरती घेतो. पहा, मानवी शरीरातील कॅल्शियम शोषले जाण्याचा मुख्य भाग कोणता? तर मानवी शरीरामधील कॅल्शियम शोषले जाण्याचा मुख्य भाग जो आहे ते स्मॉल इंटेस्टाईन आहेत, लहान आतडे. या लहान आतड्यामध्ये कॅल्शियमचं काय होत असतं? ॲब्झॉर्प्शन होत असतं. ही महत्वाची जी बेसिक प्रश्न आहेत या प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव करा, कारण या प्रश्नाशी निगडीतच तुम्हाला MPSC प्रिलिममध्ये तलाठी परीक्षा असेल याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. पुन्हा भेटूयात पुढच्या 10 प्रश्नासह. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. ही जी PDF आहे ही जशाच तशी ॲपमध्ये दिली जाईल, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला सराव करता येईल. त्यासाठी खाली उत्तर तालिका पण दिलेली आहे. पहा, उत्तर तालिका देत असताना कुठेतरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मागे पुढे होऊ शकतं, तशा सूचना तुम्ही करू शकता. आम्ही त्याच्यामध्ये नक्की बदल करू.